वसई विरार शहर महानगरपालिकाने अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। वसई विरार परिसरातील 2025 पर्यंत उभारलेल्या सर्व अनधिकृत चाळी तसेच ज्या इमारतींना अद्याप ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळाले नाही अशा सर्वांना पालिकेकडून नळ कनेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून पाण्यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित असलेल्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। मात्र या निर्णयावर कायदेशीर प्रश्नचिन्हही उपस्थित होत आहे, कारण मुंबई उच्च न्यायालयाने 2024 मध्ये दिलेल्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामांना कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा पुरवू नयेत असे स्पष्ट निर्देश दिले। त्यामुळे महापालिकेच्या या निर्णयाबाबत कायदेशीर स्तरावर चर्चा रंगण्याची शक्यता आहे। दरम्यान या निर्णयामुळे अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन मिळेल अशी टीका होत असताना उपमहापौरांनी स्पष्टीकरण दिले आहे। प्रशासकीय राजवटीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली, मात्र आमच्या कार्यकाळात एकही नवीन अनधिकृत बांधकाम होऊ देणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले। या निर्णयामुळे झोपडपट्टी आणि जीर्ण धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। तसेच अनधिकृत इमारतींना पाणीपुरवठा केल्याने अधिकृत इमारतींच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही असा विश्वासही उपमहापौरांनी व्यक्त केला। नमस्कार। मागच्या सभेमध्ये आम्ही एक चांगला निर्णय घेतलेला होता की इंडस्ट्रियल झोन या ठिकाणी वाढीव बांधकाम झालेलं आहे, त्यांना जे 3 रुपये टॅक्स लागलेलं होतं ते आपण 1 रुपयावर आणलं आणि त्याच पद्धतीने आज एक चांगला निर्णय आपण या गरीब नागरिकासाठी, आपल्या वसईतील नागरिकासाठी घेतलेला आहे की वसई तालुक्यात 2025 पर्यंत ज्या ज्या अनधिकृत असू दे अधिकृत असू दे, काही बिल्डिंगला ओसी नाही आहेत, काही लोक हे स्लम एरियामध्ये राहतात, ग्रामीण पट्ट्यामध्ये लोकांकडे घराला ओसी वगैरे नाही आहेत, अशा सगळ्या लोकांना तुमचं अनधिकृत असू दे त्या व्यक्तीला पाणी देणं हे फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही एक चांगला निर्णय आज घेतलेला आहे।